पुढचा प्रश्न नवनाथजी आपल्यासाठी. नवनाथजी, ऑपरेशन सिंदूरवरून झालेल्या आणि सुरू असलेल्या चर्चेवर तुम्ही म्हणजेच आपलं सरकार हे सर्व देशाला किती समाधानी करू शकलेलं असं तुम्हाला वाटतं? 100% देश पूर्ण समाधानी आहे. देश सरकार सोबत आहे. देश पाकिस्तान सोबत नाहीये. देश दहशतवादाच्या विरोधात कायम उभा राहिलेला आहे आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाला ऑपरेशन सिंदूर बद्दल अभिमान आहे. आपल्या भारतीय सैन्याबद्दल अभिमान आहे. परंतु दुर्दैवाने काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं काँग्रेसची भूमिका आपण बघतोय की ज्या पद्धतीनं पाकिस्तानला दुःख झालं, अगदीच तशा पद्धतीचं दुःख पाकिस्तानला झालेलं दिसतंय. त्यामुळं अकांड तांडव आणि आक्रोश करण्याचं काम या ऑपरेशन सिंदूर नंतर केलं जातं. आता सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या पद्धतीनं निरपराध हिंदूंना, निरपराध भारतीय नागरिकांना मारण्यात आलं, त्या मारणाऱ्यांचा बदला घेण्याचं काम देखील हर हर महादेव मदत ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून घेण्यात आले. परंतु विशालजी, दुर्दैवानं काय होतंय, भारतीय सैन्याने ही एवढी चांगली कामगिरी केली, ज्या पद्धतीनं पाकिस्तानला आपण घरात घुसून सडेतोड हल्ला दिला, या सगळ्याबद्दल आनंद व्यक्त करण्याऐवजी, समाधान व्यक्त करण्याऐवजी काहीतरी प्रश्न विचारून संभ्रमित करण्याचं काम काँग्रेसकडनं सातत्यानं केलं जातंय. परंतु देशातले सर्वसामान्य नागरिक, देशातला सर्वसामान्य माणूस हा भारतीय सैन्यासोबत, भारत सरकारसोबत आणि आपल्या पराक्रमासोबत आहे. कारण आपली भूमी पराक्रमाची आहे. कशाही पद्धतीनं दहशतवादी आपल्याकडे चाल करून येत असतील तर त्यांना मुंहतोड उत्तर देण्याचं काम भारतीय सैनिकांनी वारंवार केलेलं आहे. मग सरकार भारतीय जनता पार्टीचं असो किंवा सरकार कुणाचंही असो, प्रखर चोख प्रत्युत्तर देण्याचं काम नेहमीच आपल्या सैनिकांनी केलं आणि त्या सैनिकाच्या पाठीशी राहण्याचं काम प्रत्येक नागरिकानं सातत्यानं केलंय. परंतु दुर्दैवानं राजकारण्यांसाठी आज अशा पद्धतीनं संसद बंद पाडायचं, मग नको ते प्रश्न विचारायचे, अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस सातत्यानं घेते. परंतु भारत सरकार, भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीच्या पाठीशी अभिमानानं आपला भारतीय माणूस उभा आहे. पण आता नवनाथ बन, मी आपल्याकडे येतो. आपण मगाशी देखील हात उंचावलेला होता काही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. आज जरी संसदेमध्ये त्या ठिकाणी अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली नसली तरी देखील आज मात्र हनुमंत पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. दुसरीकडे सतीश ढगे सरांनी देखील काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आज जनतेसमोर यावरती आता खुली चर्चा होऊन जाऊ देत. विशालजी, ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला यश मिळालं त्यानंतर काँग्रेसची रुदाली सुरू झाली आहे. म्हणजे हनुमंत पवार यांच्यासारखे अभ्यासू प्रवक्ते यांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानला अध्यक्षपद कसं मिळालं हे माहीत नसेल आणि याबद्दल ते या चर्चेमध्ये प्रश्न विचारत असेल तर मला निश्चितपणे त्यांची बौद्धिक दिवाळखोरीचा प्रश्न पडतोय. पाकिस्तानला या रोटेशन पद्धतीने ते सुरक्षा पद मिळालेलं आहे. त्यात पाकिस्तानचं काही कर्तृत्व नाहीये. तिथं दुसरं कुठलं राष्ट्र असेल, याच्या आधी 7 वेळेला अशा पद्धतीचं सुरक्षा पद काँग्रेसला मिळाले, माफ करा, पाकिस्तानला मिळालं होतं. तरी देखील काँग्रेस जाणीवपूर्वक फेक नरेटिव्ह करायचं, आपली रुदाली घ्यायची आणि पाकिस्तानचा उदो करायचा, अशा पद्धतीचा धंदा काँग्रेसचा नवीन नाहीये. तर त्या काँग्रेसच्या बौद्धिक दिवाळखोरीचं हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. पाकिस्तानचा त्यात कुठलंही कर्तृत्व नाही. राहिला दुसरा प्रश्न, ज्या पद्धतीनं पहलगाममध्ये हल्ला झाला त्यानंतर भारतीय सैन्याने अतिशय खंबीरपणे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय, त्याबद्दल भारतीय सैन्याला अतिशय अभिमान आहे. आणि ट्रम्प यांच्या सांगण्यावरून हे सगळं रोखलं का, तर अजिबात नाहीये. हे युद्धाचा पूर्ण विराम नाहीये, हा कॉमा आहे, स्वल्प विराम आहे. त्यामुळे यापुढे जेव्हा केव्हा पाकिस्तान आपल्यावर लढाई करण्यासाठी येईल तेव्हा पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता भारतामध्ये आहे. इथं अमेरिका असो किंवा इतर कुठलाही देश असो, त्यांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. भारत आणि पाकिस्तान या दोघांचीच ही लढाई आहे आणि हे दोनच राष्ट्र एकमेकांसोबत लढू शकतात. राजनाथ सिंग यांनी अतिशय स्पष्ट सांगितलं की मेंढक्यासोबत लढायचं नसतं, म्हणून आपण त्यावेळेला शस्त्रसंधी केली. त्यासाठी पाकिस्ताननं आपल्याला विनंती केली आणि त्यानंतर आपण शस्त्रसंधी केली. त्यामुळे अशा पद्धतीने आपण पाकिस्तानला घाबरलो, पाकिस्तानने किंवा अमेरिकेने आपल्यावर दबाव टाकला, अशा पद्धतीचं अजिबात नाही. भारताचं स्थान अतिशय मजबूत आहे. भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या काही दिवसापासून, आणि तिसरा एक मुद्दा काँग्रेसने उपस्थित केला की या लोकांच्या सुरक्षेचं काय, काँग्रेसला सुरक्षेबद्दल विचारायचा अधिकार आहे का? काँग्रेसचं सरकार असताना 15 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 800 निरपराध लोकांची देशामध्ये बॉम्बस्फोटाच्या माध्यमातून हत्या झालेली आहे.
800 एक दोन नाही 800 लोकांची हत्या झालेली आहे. आणि जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातलं सरकार आलं तेव्हापासून देशामधले बॉम्बस्फोटाचे हल्ले अतिशय कमी झालेत, नगण्य आहेत. पहलगाम वगळता एकदाही दहशतवाद्यांची हिंमत झाली नाही. त्याच्या आधी तुम्ही विशालजी आणि आपण सगळे इथं मान्यवर मुंबईकर आहोत, मुंबईमध्ये अनेक बॉम्बस्फोट झाले होते, रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले, 26 आकडाचा हल्ला झाला. मुंबईतला माणूस घराच्या बाहेर पडल्यानंतर घरात येईल का याची शाश्वती नव्हती. परंतु जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सरकार आलं तेव्हा दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचण्याचं काम आणि अशा पद्धतीनं भारतामध्ये कुठल्याही शहरामध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकत नाही अशा पद्धतीला देशाला सुरक्षित करण्याचं काम कोण केलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये केलंय. त्यामुळे काँग्रेसनं दहशतवाद्याबद्दल बोलू नये. काँग्रेसच्या काळामध्ये 800 लोकांना, निरपराध माणसांना जीव द्यावा लागला होता आणि हे सगळं दहशतवाद्यांमुळे झालं होतं. दहशतवाद्याबद्दलची काँग्रेसची भूमिका सातत्यानं बोटचेपी राहिलेली आहे. मनमोहन सिंग सरकार असो, पी चिदंबरम गृहमंत्री असो, आम्हाला या सुरक्षित सगळ्यांनी भारत हवा आहे. भूमिका घेतली. अनुराग ठाकूर तिकडे बोलतायत तुमचे आणि 28व्या वेळेस त्या डोनाल्ड ट्रम्पनं अजून एकदा तिथं सांगितलं हा कोण आहे डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदी साहेबाचा, त्याचा धिक्कार करायला आपण का कचरतोय, काँग्रेस बीजेपी मिळून करू, संसद करू. आणि दुसरी विषयच नाहीये. संसदेमध्ये परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की 2 राष्ट्रांचा प्रश्न आहे आणि वेळोवेळी कुठलंही सरकार असो कायम या 2 राष्ट्रांच्या प्रश्नामध्ये आपण दुसऱ्याने अरे विश्वास ठेवला देशाचे परराष्ट्र मंत्री सांगतायत. अहो मी तेच म्हणतो, परराष्ट्र मंत्री सांगतायत तर परराष्ट्र मंत्र्याचं सरकार काय ऐकत नाही. डोनाल्ड ट्रम्पच्या धिक्काराचा ठराव आणा म्हणतोय आम्ही, परराष्ट्र मंत्र्यावर विश्वास ठेवूनच म्हणतोय ना. परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं की जगामध्ये आम्ही पाकिस्तान टेररिस्ट स्टेट आहे असं आम्ही सांगत फिरतो असं सांगितलं आज. तर अशा टेररिस्ट स्टेटला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद भेटतं. इथं मिलिटरीमध्ये काम केलेली माणसं आहेत, त्यांना विचारा किती धोकादायक आहे ते. त्यामुळे उत्तर द्या तुम्हीच. परराष्ट्र याच्यामध्ये का पाकिस्तानला स्थान मिळालं असं फेक नरेटिव्ह करू नका तुम्ही. याच्यात पाकिस्तानचा काही संबंध नाही. हनुमनजी पाकिस्तानचा काही संबंध नाही. ऐका ना, शाळेत नाही. मी तुम्हाला ते सांगतो की तुम्ही चुकीची माहिती संयम दाखवा, ऐकून घ्या. तुम्ही सत्ताधारी आहात, संयम दाखवा. माझं पूर्ण बोलूया. तुम्ही अख्खं चुकीचं बोलले, आम्ही ऐकून घेतलं. तुम्ही चुकीचं बोलत असले तरी तुम्हाला बोलायचा अधिकार आहे, याच्यावर माझा विश्वास आहे. आमचंही ऐकायचं. लोकांना चुकीचं सांगू नका. अहो तुम्ही अख्खा देशाला चुकीचं सांगितलं हो. संसदेमध्ये खोटं बोलताय, तुम्ही चुकीचं बोलताय. ऑपरेशन सिंधू यशस्वी चुकीचं, याला काय अर्थ आहे? आपण बोलणार ते सगळे प्रत्येक गोष्ट सत्य आणि बाकी सगळे बोलणार ते चुकीचं. हेच आहे ना राहुल गांधींची आणि काँग्रेसची हीच भूमिका लोकांना माहिती आहे. त्यामुळेच लोकांनी 100च्या आतमध्ये काँग्रेसला आणून बसवले. बोला नवनाथजी, ते नरेंद्र मोदी पंतप्रधान चष्मा घालून कुठे फिरायला गेले त्याचं उत्तर द्या, मग राहुल गांधीवर बोला. का नव्हते संसदेत? देशाच्या सुरक्षेसाठी आणि देशाचं नेतृत्व आज वाटली पाहिजे तुम्हाला, आज वाटली पाहिजे तुम्हाला, आज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे तुम्हाला. एवढं बेशरम सरकार बघितलं नाही. पंतप्रधान परराष्ट्रामध्ये हिंडत बसतो, दुसऱ्या देशामध्ये जातात परराष्ट्र मंत्री, तर संसदेमध्ये सैन्याच्या मागे बघता काय, खोटं बोलता काय, दहशतवाद्याला सोडून आज अवघा महाराष्ट्र पाहतोय. संसदीय भाषेचा आपण वापर करून एकमेकांशी संवाद साधूयात. नवनाथ बन, आपल्यापासून या चर्चासत्राची मी सुरुवात करेन. नवनाथ बनजी, एका बाजूला सरकारला जे उत्तर द्यायचं आहे आणि विरोधकांना जी उत्तरं अपेक्षित आहेत यावरून सुरू असलेली चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुरू असलेल्या मुद्द्यांकडे देखील लक्ष वेधून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जसं पाकिस्तानशी सामना खेळायचा की नाही खेळायचा, त्याचबरोबर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या असताना कुठेतरी आपण आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती इतर देशांनी फायदा घेऊ नये याकडे मी थोडंसं लक्ष वेधू इच्छितो. दुसरीकडे सतीश ढगे सरांनी जे काही प्रश्न उपस्थित केले त्यावरती आपण बोलू शकता. नवनाथ बन. विशालजी, 2014ला जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले तेव्हापासून मागच्या 10 वर्षामध्ये जगभरामध्ये भारताची प्रतिमा आणि भारताची मान अभिमानाने उंचावली पाहिजे यासाठी सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी प्रयत्न केले. जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांचं एक विधान आलं की अशा पद्धतीचा युद्ध करार वगैरे त्याबद्दलचं बोललं. परंतु भारताची सातत्यानं म्हणजे परराष्ट्र मंत्री यांनी सातत्याने याबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की काश्मीर हा मुद्दा भारत आणि पाकिस्तानचा आहे, याच्यामध्ये इतर कोणीही लुडबुड करण्याचा काही अधिकार नाही. हे जे काही युद्ध थांबलं
ते फक्त पाकिस्तानच्या विनंतीनंतर थांबलेलं आहे आणि आपल्या सैन्याने आपली मजबूत अशी ताकद जगाला दाखवून दिलेली आहे. आपण दहशतवादाच्या विरोधामध्ये एकजूट आहोत आणि दहशतवादाचं कशाही पद्धतीनं समर्थन केलं जाणार नाही. दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता भारत सरकारमध्ये आहे, हे सातत्यानं भारतानं दाखवून दिलं. एवढंच नाही तर आपल्या सीमा मजबूत करण्याचं काम, आपलं एवढं 370 सारखं अतिशय कठीण असणारं कलम हटवण्याचं काम भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये केलं, अमित भाईंच्या नेतृत्वामध्ये केलं. त्यामुळे जगभरामध्ये अनेक देशांवर आपला दबदबा कायम राहिला. ढगे सरांबद्दल आदर राखून मी सांगतो की ज्या पद्धतीने ते म्हणतायत की अमेरिका काही दिवसांपासून अमेरिकेला वगैरे मदत करतायत, इतर काही अमेरिका पाकिस्तानला मदत करताय आणि इतर काही राष्ट्र आता पाकिस्तानशी सलगी करून आहेत. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आशिया खंडामध्ये वातावरण खराब करण्यासाठी काही लोक निश्चितपणे प्रयत्न करत असतात आणि दुर्दैवानं आपल्या इथले काही विरोधी पक्ष अशा पद्धतीचे त्या लोकांना मदत करतायत का, असा देखील या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतोय. भारताचं परराष्ट्र धोरण अतिशय मजबूत आहे. काही इतर राष्ट्राला आपल्या इथले काही लोक मदत करून अशा पद्धतीनं, ज्या पद्धतीनं संसदेमध्ये गोंधळ घालायचा, ज्या पद्धतीमध्ये पाकिस्तान धार्जिनी भूमिका घ्यायची, जे प्रश्न पाकिस्तान गंभीर आरोप आपण करताय, हनुमंत पवार उत्तर देतील. प्रश्न काँग्रेस विचारत आहे, याबद्दल आम्हाला जास्त शंका आहे आणि त्याच्या मागे नेमकं काय राजकारण आहे याचा तपास झाला पाहिजे. विरोधक अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करताय, संसदेमध्ये उत्तर मिळणार का नवनाथ बन? निश्चितपणे जे प्रश्न पाकिस्तानला पडायला हवेत, दुर्दैवाने ते प्रश्न काँग्रेसला पडतायत आणि काँग्रेसच्या प्रवक्त्यांना पडतायत. याचं मला वाईट वाटतं. गृहमंत्री तातडीनं तिथे जेव्हा पहलगामचा हल्ला झाला, गृहमंत्री अमित भाई शहा तातडीनं तिथे गेले. याच्या आधीच्या कुठल्या गृहमंत्र्यांनी मुंबईला भेट दिली हो? ज्या पद्धतीनं गुजरातमध्ये बॉम्बस्फोट झाले होते, मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले होते, कशा पद्धतीनं काँग्रेसची भूमिका राहिलेली आहे आपण बघितलेलं आहे. दहशतवादाच्या विरोधात सातत्यानं बोटचेपी भूमिका घेण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे. त्यामुळे या देशामध्ये सर्वात जास्त काँग्रेसच्या काळामध्ये 800 ऐकून घ्या आता, संसदेवरचा हल्ला तुमच्या काळात झाला होता. तुमच्या काळात अतिरेकी निर्दोष सुटायला लागले. तुमच्या काळात अतिरेकी निर्दोष सुटायला लागले. तुमच्या काळामध्ये अतिरेक्याला तुम्ही काठमांडूला सोडून आले. तुमच्या काळात अक्षरधाम मंदिरावर हल्ला झाला, दहशतवादी मारल्यानंतर शहीद झाला असं तुमचा मंत्री म्हणतो. पंतप्रधान देशाच्या बाहेर पळून जातात उत्तर द्यायचं सोडून. पहलगाम मधल्या हल्ल्याची जबाबदारी गृहमंत्र्यांना घ्यायला सांगा. पहलगाम मधल्या हल्ल्याची जबाबदारी घ्यायला सांगा गृहमंत्र्यांना. संसदेमध्ये खोटं बोलताय. बरं, सरकार किंवा त्या त्या सरकारच्या कार्यकाळामध्ये अनेक वेळेला देशावरती अशा प्रकारचे भ्याड हल्ले हे पाकिस्ताननं केले.